नमस्कार मित्रांनो, जोमदार लाईव्हमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। यूट्यूबर्सनी माईक कुठला घ्यावा याबाबत चर्चा करतात। मी या चर्चा करणार नाही आहे। मी प्रॅक्टिकली माझ्या या व्हिडिओवर 12 सबस्क्रायबर आहेत। माझ्या इतर व्हिडिओवर सबस्क्रायबर भरपूर आहेत, पण मी हा डेमो देत नाही आहे, प्रमोशन करत नाही। कोणता माईक नवीन यूट्यूबरने घ्यावा या कन्फ्युजनमध्ये असतात। त्यामुळे विदाऊट एडिटिंग मी आता व्हिडिओला सुरुवात करत आहे आणि तुम्ही त्याच्यात बघू शकता 10x10च्या खोलीमध्ये केलेल्या रेकॉर्डिंगला पाहून बघू शकता व्हॉइस कॅन्सलेशन होतं का नाही। मित्रांनो, आत्ता मी एक आपल्यासमोर मायक्रोफोन जो आहे तो घेऊन आलेलो आहे। कुठला आहे मायक्रोफोन, पॅकेजमध्ये काय काय येतं आहे ते मी सगळं सांगणारच आहे। त्याच्या अगोदर आपण त्याची व्हॉइस क्वालिटी चेक करणार आहोत। आपण फॅनचा आवाज, मी 2 मिनटं शांत राहतो, तुम्ही ऐकू शकता। फॅनचा आवाज तुम्ही ऐकलेला असेल, कदाचित तो आलाही नसेल नॉईस कॅन्सलेशनमध्ये। याला काही कुठलं बटन वगैरे काय आहे नाही की नॉईस कॅन्सलेशन होईल। याला एक क्लिप्स आहे। तुम्ही म्हणाल याच्यात मी नवीन काय आहे, तर मित्रांनो मी तुम्हाला ते सांगणारच आहे की नवीन काय मी घेऊन आलेलो आहे, इतरांपेक्षा माझ्यात वेगळं काय आहे ते मी तुम्हाला सांगणार आहोत। ही क्लिप आहे, ही तुम्ही या पद्धतीत पण कॉलर्सला लावू शकता। अशा पद्धतीत पण तुम्ही कॉलरला लावून ती बोलू शकता, जशी आत्ता मी बोललेलो आहे। ह्याच्यातनं आवाज कसा येतो हे आपल्याला कळेल। बरं, याच्यासोबत एक रिंग आलेली आहे, एकदम छोटी आहे पण पॉवरफुल मॅग्नेटची आहे। ही बघा, या टाईप्सची रिंग आहे। ती दाखवण्या अगोदर मी हा इथला जो मायक्रोफोन आहे हा मी आत्ता क्लिपमधनं काढलेला आहे आणि हाच मायक्रोफोन आता मी शर्टला लावतोय। हे बघा, शर्टच्या खिशाला लावलेला आहे मायक्रोफोन। थोडं मागं होतो, हे बघा, शर्टच्या खिशाला लावलेला आहे मायक्रोफोन। याच्यातनं आवाज आत्ता मी जो बोलतोय तो एवढ्या अंतरावरनं याचा आवाज कशा पद्धतीत येतो तो कळेल। पण मी खुर्ची मागं घेतल्यामुळे मी आता पूर्ण फॅनच्या खाली आलेलो आहे, बरोबर फॅनच्या खाली। थोडं मी मगाशी पुढे होतो, फॅन थोडा मागच्या साईडला होता। बरं, याच्यामध्ये दुसरा असं आहे की ही जी एक मॅग्नेटिक क्लिप मी आत्ता काढलेली आहे, याच्यासोबत एक जी मी मगाशी तुम्हाला बोललो की एक रिंग आहे या टाईप्समध्ये, ती मी आता या इथं कॉलरच्या इथं लावतोय आणि याला डबल मॅग्नेटिक असल्यामुळे ते थोडंसं व्हिडिओ मोठा होईल, पण ठीक आहे। या पद्धतीत मी इथं कॉलरच्या इथं लावलेली आहे माईक, आणि माईक जो आहे तो माझ्या दिशेने असा थोडासा फिरवलेला आहे। आता ह्याच्यामध्ये बोलताना असा माईक तुम्ही कधी लावलेला पाहिला नसेल बऱ्याच यूट्यूबरला। मी लावून बघतोय कारण व्हॉइस कसा येतोय बघण्यासाठी। मी बघितलं असाल की मी लावलेला आहे कॉलरच्या इथं माईक। आता तुम्हाला आवाज कसा येतोय माझा तो तुम्हाला कळेल। मित्रांनो, बरेचसे व्हिडिओ जे तुम्ही माईकच्या संदर्भामध्ये यूट्यूबला बघता ते जनरली असं बोलतात, इथं इथं लावतात तेवढ्या पुरतं, आणि व्हॉइस कसा येतोय, काय येतोय तो तुम्ही सांगा आम्हाला, आम्ही हे करू वगैरे वगैरे ते बोलत असतात। पण मला सांगा, ह्या कुठल्याही यूट्यूबर हा तुम्हाला लाईव्ह म्हणजे ऑनलाईन तो माईक चेक करतोय आणि तो लाईव्ह आहे आपल्या समोर आणि तो सगळं करतोय या गोष्टी आणि तुम्हाला तो दाखवतोय या गोष्टी, असं काही कुठं नसतं। मी आता बटणं लावतोय मुद्दामून की छोटे मोठे आवाज पण त्याच्यात
येत आहेत का नाही, ते कशा पद्धतीत येतात वगैरे याच्यासाठी. आता इतक्या अंतरावर मी माईक लावलेला आहे. काही लोक इतक्या अंतरावर नाही लावत माईक, हे थोडेसे असे त्याला खाली घेतात. तसं मी आता थोडंसं याला तुम्ही असं जरी ओढलं तरी ते मॅग्नेटली थोडं खाली सरकतं आपोआप. हे बघा आलेलं आहे खाली. या पद्धतीत थोडं मी खाली घेतलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही ह्या माईकला जर आतमध्ये तुम्ही असं टी शर्ट वगैरे काही घातलं असेल तर त्याला तुम्ही अशा पद्धतीत माईकला, हे बघा मी दाखवतो तुम्हाला, या अशा पद्धतीत तुम्ही माईकला चिटकवून, हे बघा अशा पद्धतीत तो थोडासा या पद्धतीमध्ये ठेवून असं कॉलरच्या इथं, हे बघा अशा पद्धतीत सुद्धा तुम्ही बोलू शकता. आता मी तो जो ठेवलेला आहे माईक तो बघताय तुम्ही की कसा टी शर्टमध्ये तो थोडा खाली येतो आहे, पण ठीक आहे, कॉलरच्या आतमध्ये तो गेलेला आहे आत्ता. आणि माईक एकदम छोटा आहे बघा, स्मूथ. आता जो आवाज येतो आहे तो कसा आहे, कशा पद्धतीतला आहे हे तुम्हाला आता मी पण जेव्हा कॉम्प्युटरला ते कनेक्ट करेल किंवा मोबाईलला तो व्हिडिओ बघीन तेव्हा मलाही आवाज कळणार आहे. मी आत्ता बोलताना मला आवाज कळणार नाही. आणि दर्शको, तुम्ही जरी अगदी हेडफोन, ब्लूटूथ काही जरी वापरलेला असेल तरी पण मी एडिटिंग केल्यावर तो तुम्हाला कळणार आहे. आता त्या एडिटिंगमध्ये मी आत्ता हे जे काही बोलतो आहे ते एडिटिंगमध्ये थोडंसं त्याचं क्लीन केलं तर, आणि त्याचं माईक चांगला आहे का नाही हे जर सांगितलं तर तुम्हाला ते विश्वास पटणार. माझ्यात वेगळे पण हे आहे की मी कुठलंही एडिटिंग न करता इतरांसारखं थोडं पण नॉर्मलीसुद्धा एडिटिंग न करता हा जसाच्या तसा व्हिडिओ संपल्या अपलोड करणार आहे. त्यामुळे तुम्हाला ॲक्च्युली माईक कसा आहे हे तुम्हाला स्वतःला कळणार आहे. आणि हा इंडोरचा आहे. या इंडोरवरनं तुम्ही साधारणतः अंदाज लावू शकता की ह्या माईकला तुम्ही घेतलं पाहिजे का. कारण मी जेव्हा माईक सारखा बदलतो आहे या पद्धतीत असं इथं लावून तिथं लावून, हे तुम्हाला कुठल्याही यूट्यूबच्या याच्यावर तुम्हाला तो दिसणार नाही. फक्त ते असं माईक पकडला एक साईडला आणि मी चाललो आहे बघा, माझी किती रेंज आहे, आजूबाजूचा आवाज येतो आहे का नाही वगैरे वगैरे तुम्हाला ते दाखवणार. पण जे नवीन यूट्यूबर असतात, जे पहिल्यांदा यूट्यूब चॅनल बनवू इच्छितात, ह्या लोकांना माईक कुठे आणि किती अँगलवर लावायचा असतो हे सुद्धा माहीत नाही. आत्ता जे माझे बरेचसे 2-3 सन्मान महाराष्ट्र, समर्थ लेखणी वगैरे सारखे माझे चॅनल्स आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला सबस्क्रायबर बघायला मिळू शकतात. पण जोमदा मध्ये माईक डिस्कनेक्ट झाला होता, त्यामुळे तो ॲक्च्युली त्याच्यात काही भाग रेकॉर्ड झाला नसेल माझा. सो आय थिंक तो झालाच नसणार आहे. ओके, तर माईक काही जण इथे लावतात, कुठे लावतात, यूट्यूबर नवीन यूट्यूबर्सना माईक कुठे लावायचा, त्याचा आवाज कसा येतो, किती अंतरावर लावला पाहिजे वगैरे हे माहीत नसतं. म्हणून मी तुम्हाला सगळ्या प्रकारे माईक, थोडा व्हिडिओ लांब होईल आणि माझ्या बोलण्यातनं कदाचित तुम्हाला ते हे नाही होणार, म्हणजे इंटरेस्ट नाही राहणार की हा बोलतोय माणूस पण नुसताच बोलतोय मला, कारण बोलण्याची पद्धत वगैरे काही येत नाही साहेब. त्यामुळे मी जसा आहे तसा मी बोलत आहे. मी माईक तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीत वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला, आता काही लोक असे टाय लावतात मग त्या टायवर लावतात, काही लोक नुसतं असे वरतात मग त्याला थोडंसं असं वरच्या साईडला पण तो माईक लावतात, जसा मी आत्ता लावला आहे. एवढ्या अंतरावर लावल्यावर आवाज कसा येतो हे आपल्याला कळेल. काही जणांना वाटतं की बटणं लावता नाही येत, तर ते थोडंसं तुम्ही या क्लिपला, या आहे जी क्लिप आहे ती थोडीशी तुम्ही काय करू शकता याच्यामध्ये, या माईकच्या ज्या क्लिपिंगचं जे आहे, आता मी थोडा माईक खाली घेतो कारण मला ती क्लिप लावायची आहे. त्यामुळे मी थोडासा माईक खाली घेतला, बघा खाली घेतला होता, मांडीवर ठेवला होता माईक. हे बघा या पद्धतीत जेव्हा तुम्ही लावता माईकला तर तुमचे ते कॉलर्स जे दोन्ही आहे, दोन्ही कॉलर्सच्या मध्ये असल्यामुळे तो असं तुमचं कॉलर झाकली जाते
किंवा तुम्हाला बटन काहीसं तुमचं दिसत नाही. हे बघा या टाईप्समध्ये तुम्ही वेगवेगळ्या इथं लावू शकता, इथं लावू शकता, खिशाला लावू शकता. कॉलर्स मी फक्त ह्याच्यातनं तुम्हाला हे दाखवतोय की मी व्हिडिओ एडिटिंग करताना जर ओरिजिनल साऊंडमध्ये थोडंसं का होईना त्याला एम्प्ली केलं किंवा काही केलं तर मी माईकचं बद्दल जे बोलतोय हे ॲक्च्युलीमध्ये तुम्हाला कळणार नाही. ओके, ह्याच्याच पद्धतीमध्ये तुम्हाला जर वाटलं की ह्या माईकला अजून थोडंसं हे पाहिजे पण लोक काय बोलतील, लोकांचं सोडून द्यावं. यूट्यूबला मी बरेच यूट्यूबर्सना बघितलं, बरेचसे यूट्यूब चॅनल काढले. बोलण्याची पद्धत किंवा इतर ज्या गोष्टी असतात या गोष्टी माहीत नसतात. आता मी या कॉलरच्या बरोबर असं एक लावलेलं आहे. ओके, हे बघा तो पडला खाली, सॉरी खाली पडला आता माहीत. पण हे बघा मी कॉलरच्या एकदम म्हणजे म्हणतात ना इथं बटन आहे ते एकदम कॉलरच्या या साईडला लावलेलं आहे. बघा लवचिंबक उलटं लागलं होते क्लिक. ठीक आहे चला सांगताना हे बघा कॉलरच्या एकदम अशा पद्धतीत लावलेलं आहे मी. आणि असं बसलात तर तुम्हाला ते असं दिसेल. थोडं कॉलरचं वरचं बटन नसतं तर ते तुम्हाला या पद्धतीमध्ये साऊंडला तुम्हाला तो लावलेला सापडेल. आता इथं लावल्यानंतर कसा आवाज येतो हा मी आपला फक्त बोलतोय. ॲक्च्युली मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला कळेल. पण मी सांगितलं ना बरेचसे पैसे घेऊन जेव्हा माईकचं तुम्ही हे करता ॲडव्हर्टाईज करता की हा माईक चांगला आहे. मला सांगा नवीन यूट्यूबर्स आहेत, हे एक माईक आहे ज्याच्यावर आवाज चांगला येतो आहे, व्ह्यूज पडत आहेत आणि तुम्हाला चांगलं यूट्यूबकडनं कमाया होत आहेत, सिल्वर गोल्डनसारखे तुम्हाला बटणं मिळाल. तुम्ही वेगवेगळे माईक फक्त लोकांना दाखवण्यासाठी विकत घ्याल का आणि ते घरात असे रचून आणि हे करून ठेवाल का? सरळ कॉमन सेन्स आहे की रचून ठेवाल का सगळ्या प्रकारचे. रोज मार्केटमध्ये नवीन नवीन माईक येतात, तुम्ही सगळे घेणार आणि त्याला रचून ठेवणार का? त्याचं पुढं काय करणार का? ते सेकंड हँडमध्ये लोकांना विकणार. म्हणजे जरी सेकंड हँडमध्ये विकताय म्हटलं तर तुम्हाला घाटा आहे हो, फायदा काय आहे? याचा अर्थ तुम्ही कंपनीला अप्रोच होता, कंपनीकडनं व्ह्युअर्स तुमचे आम्ही ॲडव्हर्टाईज करतो, तुमच्या माईकची तारीफ करतो, हे करतो ते करतो, आमचे सबस्क्रायबर एवढे आहेत, गोल्डन बटन मिळालं आहे, सिल्वर बटन मिळालं आहे करून तुम्ही ते यूट्यूबर्सवाले तुम्हाला माईकचे हे करतात. काही जेन्युइनली पण करत असतील वापरून स्वतः जसा मी करतोय तशा पद्धतीत. पण ते खूप कमी आणि बोटावर मोजण्या इतके असतील. त्यामुळे ही जी ॲडव्हर्टायझिंग करून लोक त्याला यूट्यूबर्स तो माईक घेण्यासाठी बघतात. मग आल्यानंतर त्यांना कळतं की त्यांनी सांगितलं आहे तसं नाही आहे वगैरे. हा एक प्रकारचा थोडक्यात काय तर लोकांची दर्शक जे आपले आहेत त्यांची दिशाभूल करणं असा अर्थ निघतो. मित्रांनो मी घरात व्हिडिओ करतोय, फॅन खाली बसून करतोय. थोडंसं तुम्हाला हलवून दाखवतो वरती फॅन चालू आहे का नाही. हे बघा वरती फॅन चालू आहे, माझा थोडा खाली झालेला आहे कारण वरचा फॅन दाखवताना मी थोडंसं हलवलेलं आहे. आणि माझ्याकडे काय टिपॉय वगैरे नाही, मी साध्या ह्याला लावून माझ्याकडे सगळ्या वस्तू आहेत. पण आत्ता हा जो व्हिडिओ मी करत आहे हा एका बॉक्सला हा जो माईक आहे ज्याच्यामध्ये एवढ्या वस्तू आलेल्या आहेत. मी जास्त खाली करणार नाही कारण त्या पडून जाण्याची भीती आहे. बघा एवढासा छोटासा बॉक्स आहे, मी जवळ करतो याच्यातल्या वस्तू बघण्यासाठी. याच्यात काय काय मिळालेत मी इतर यूट्यूबरसारखं खोलून दाखवणार नाही कारण ते जनरली सगळंच मिळतं. OTGचं रिसिवर मिळतो, क्लिप मिळतात, त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवलं तसे रिंग क्लिप, चार्जिंगसाठी तुम्हाला चार्जिंग पोर्ट वगैरे. त्यामुळे मी ते काय खोलत बसत नाही, त्याच्यात वेळ घालवत नाही. मुद्दा मेन आहे की फॅन चालू आहे, मी आत्ता बोलतो आहे. आता मी थोडं तुमच्या समोर आलो, मी फॅन बंद नाही केलेला. ओके, तर मी याच्यातनं तुम्हाला हे सांगू इच्छितो तर ते तर मी हे म्हणत होतो की मी
हे काही त्या पद्धतीत करत नाही. आता 10 ते 15 मिनिटाची व्हिडिओ झालेली आहे आणि माझं यूट्यूब चॅनलवर आत्ता सध्या आमच्या मित्र लोकांना सांगितल्यामुळे फक्त 12 सबस्क्रायबर आहेत. 12 सबस्क्रायबर आहेत. आमच्या मित्रांना सांगितल्यामुळे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे माझ्या मित्रांनी, त्यामुळे माझ्याकडे 12 सबस्क्रायबर आहेत. कदाचित याला व्ह्यूजही कमी येतील, कारण माझं हे जे चॅनल आहे हे मीडिया बेस चॅनल आहे. म्हणजे न्यूज अँड पॉलिटिक्सचं चॅनल आहे. पण मी तुम्हाला असं वाटेल की ह्या माईकबद्दल बोलतो आहे, तर मी माईकबद्दल जे बोलतो आहे ही न्यूजच आहे. कसली तर हे जे यूट्यूबरकडनं या प्रकारचे माईक्सचं जे काही दाखवलं, हा चांगला आहे, तो चांगला आहे, तो चांगला आहे माईक वगैरे, ही कशा प्रकारची फसवणूक आहे, ओके, हे तुम्हाला दाखवण्याचा मी ह्या माध्यमातून प्रयत्न केलेला आहे की लोकांनी सावध व्हावं. कारण प्रॅक्टिकली तुम्ही माईक मागवल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. आता बरेचसे माईक आहेत, मी अजून एक तुम्हाला दाखवतो. जास्त व्हिडिओ मोठी न करता मी एक माईक घेतला होता. हा ट्रान्सलेटचा माईक, जो वायर माईक आहे, विदाउट वायरलेस, एकदम थर्ड क्लास. पण ठीक आहे, 200-300 रुपये तुम्हाला काय पाहिजे म्हणून मी घेतला जस्ट सुरुवात करण्यासाठी. माझ्या 2 चॅनलला सबस्क्रायबर वाढलेत. मी पण त्याच्यावर 1-2च व्हिडिओ याच्या माध्यमातून मी केली. एकदम थर्ड क्लास माईक आहे तो. त्याच्या व्यतिरिक्त जो मी माईक एक परचेस केला ॲमेझॉन वरून, एक MKचा माईक आहे. हा बघा, हा वायरलेस माईक आहे. याच्यामध्ये पण तुम्हाला सेम पोझिशन मिळते. एक रिसिवर, सी केबलचा माईक, बस. हा क्लिप तुमची जी आहे ते 360 डिग्रीत फिरत नाही. या माईकवर पण बऱ्याचशा गोष्टी दिलेल्या आहेत. MKचा आहे, पण याच्यामध्ये K8 आणि K9 असे 2 ऑप्शन्स येतात. हा माईक थोडाफार बरा आहे जर तुम्ही व्हॉईस कॅन्सलेशन वगैरे याच्यात नाही आहे. परंतु त्यांनी सांगितलेलं आहे व्हॉईस कॅन्सलेशन्स आहे, कनेक्टिव्हिटी आहे, बऱ्याचशा गोष्टी आहेत, 20 मीटर रेंज आहे वगैरे वगैरे. ते सगळं त्यांनी दाखवलेलं आहे. पण तसं काही आहे नाही, कारण मी ते माझ्या बाकी समर्थ लेखनी आणि सन्मान महाराष्ट्र या चॅनलवर जाऊ शकता. दुसरा मी एक बूम माईक पण घेतलेला आहे व्हीवाल्यांचा, व्ही गार्ड्स अशी काहीतरी कंपनी आहे. मी तो तुम्हाला दाखवू शकतो. पण तो बाहेर आणि आमचे रिपोर्टर समर्थ लेखनी आणि जोमदारच्या चॅनलवर जर गेलात, म्हणजे समर्थ लेखनी आणि सन्मानच्या जर चॅनलवर आपण गेलात तर आपल्या लक्षात येईल. त्याच्यात तो आमचे सहसंपादक अभिजित आपटे यांनी तो लोगो वगैरे लावून सन्मान महाराष्ट्राला आणि जोमदारला आमचे शकील कुरेशी यांनी तो वापरलेला आहे. तर तुम्हाला ते बाहेरच्या आवाजाची क्वालिटी बूमच्या हिशोबाने ठीक आहे, गाडी, रहदारी आणि त्याच्या आवाजामुळे ओके, सफिशियंट आहे. पण इनडोअर आणि आउटडोअर ह्याच्यात कुठला माईक घ्यावा हे कन्फ्युजन आजही आहे. ओके, बरेचसे काही 30,000चे माईक आहे, 10,000चे, 8,000चे. नाही, सबस्क्रायबरनं एवढे 30-40 हजाराचे परवडत नाही. आणि आज मी आता बाहेर कोणतरी ओरडतं आहे, त्याचाही आवाज तुम्हाला आला असेल. भांडी विकणारा का कोण विकणारा आलेला आहे तो, आणि मी घरात आहे 2nd फ्लोअरला. तो खाली ओरडतो आहे. त्याचा आवाज जर याच्यात आलेला असणार आहे तर समजायचं माईकची क्वालिटी तुम्हाला सांगायला नको, की रोडवर गेल्यावर त्याचं काय होईल. ते बघा, भाजपचं एक जाहिरात चालू आहे. मी थांबलो होतो तुम्हाला ऐकायला. माझ्या जर रोडवर, माझ्यापासनं घराचा रोड हा 20-30 फुटाच्या पुढे आहे आणि मी 2nd फ्लोअरला राहतो, तर जर
तो माईकमध्ये जर आवाज क्लिअर म्हणजे आलेला असेल तर याच्यावरनं समजून घ्या की रहदारी आणि गर्दीच्या ठिकाणी ब्रॉडकास्टसाठी मी जर हा माईक घेऊन जातोय किंवा तुम्ही घेऊन जाताय तर तो काय क्वालिटीचा असेल, किंवा घरात तुम्ही रेकॉर्डिंग करताय तर काय क्वालिटीचा असेल. आणि हे बघू शकता, हे तुम्हाला वॉरंटी कार्ड येतं या पद्धतीत त्या माईक बरोबर. ते तुम्हाला पर्चेसिंग बिल एकदम साध्या कागदावर येतं. याची प्राईज ॲमेझॉनवर आणि फ्लिपकार्टवर जर गेलात तर याची प्राईज खूप महाग आहे. त्या हिशोबाने हा प्रोडक्ट झिरो आहे माझ्या हिशोबाने. मी लोगो सोडला तर या व्हिडिओमध्ये कुठेही काहीही जोडलेलं नाही, कुठल्याही प्रकारची एडिटिंग केलेली नाही. जर हा माईक विदाऊट एडिटिंग जर आपल्याला वाटलं की सुंदर असा आवाज देतोय तर तुम्ही परचेस करू शकता. मीही तो चेक करणार आहे. नसेल तर तो रिटर्नची 7 डेज रिप्लेसमेंट असते. सो मी ऑलरेडी ती टाकलेली आहे, कारण मला थोडंसं त्याच्याबद्दल डाऊट आला. पण आज म्हटलं परत तू माझ्या दर्शकांसाठी याबद्दल बोलावं आणि त्यांना विदाऊट एडिटिंग एका छोट्याशा 10 बाय 10च्या खोलीमध्ये दरवाजे उघडे ठेवून, फॅन चालू ठेवून, खिडकी उघडी ठेवून रेकॉर्डिंग करावी आणि दाखवावी. कारण बाकीचे जेवढे पण दाखवत आहेत तुम्हाला, सीनला जातात, तिकडे जातात, तिथे जातात, कावळे ओरडतात, ग्राउंडला बसलेत, स्टुडिओत बसलेत, चला आपण बाहेर जाऊ वगैरे, या सगळ्या व्हिडिओ 99% एडिटिंग असतात. तुम्ही बघितलं असाल, सलग व्हिडिओ नसते, कापलेली कुपलेली असते आणि एडिटिंग असतात. मग नवीन यूट्यूबवर कन्फ्यूज होतात, त्यांच्या व्हिडिओजना त्यांचे सबस्क्रायबर, त्यांचे व्ह्यूज पाहून तो माईक विकत घेतात आणि फसतात. म्हणूनच मी तुम्हाला या माईकच्या माध्यमातून, जे आत्ता मी तुम्हाला सांगितलेले आहेत 3 माईक तर तुम्हाला मी दाखवलेले आहेत, हे थर्ड क्लास क्वालिटीचे आहे. याच्यामध्ये जाऊ नका. मी जेव्हा चांगला माईक घेईन तेव्हा हा खरोखर सुंदर आहे याचं प्रात्यक्षिक मी आपल्याला नक्की देईन विदाऊट एडिटिंग. तुर्तास इतकंच. नमस्कार आणि सावध राहा. जोमदार लाईव्हमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिलात असेल, या व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्ही गेला असाल तर तुमच्यासाठी धन्यवाद.